अंतरातुनी आनंदाला पाण ओघना जरा, आसमंत मारितो गगन सूर हासरा, माथ्यावरी दिसले ग इंद्राचे धनु, थांबवितो धारानी सावळा गनु ग बाई, थांबवितो धारानी सावळा गनु. कसं वाटलं गाणं ऐकून? नक्कीच छान वाटलं असणार आहे. कारण आता जरी आपण हा व्हिडिओ पाहत असला तरी तुमच्या प्रत्येकाच्या बॅक ऑफ माइंड असंख्य विचार पडत असणार आहेत. मुलांना अभ्यासाचं टेन्शन असेल तर पालकांना मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा याचं टेन्शन असेल, कुणाला ऑफिसमधल्या बॉसचं टेन्शन असेल तर कुणाला सामाजिक, आर्थिक, मानसिक, शारीरिक, कौटुंबिक अशा अनेक गोष्टींचं टेन्शन असेल. पण हे छोटंसं गाणं ऐकल्यानंतर काही क्षणासाठी का होईना पण तुमचं मन नक्कीच प्रफुल्लित आणि स्थिर झालं असणार आहे. तर आज आपण संगीतोपचार, म्युझिक थेरपी म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. जसं आपण आजारी पडल्यावर दवाखान्यात जाऊन औषधोपचार करून घेतो तसंच शारीरिक, मानसिक समस्या, वयोवृद्ध लोकांच्या समस्या, किशोरवयीन मुलांच्या समस्या यावरती संगीताद्वारे उपचार केले जातात. आज आपण बघतो धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण असमाधानी आणि तणावपूर्ण बनत चाललेला आहे. ताणतणावामुळे आपण असंख्य रोगांना आमंत्रण देत आहोत. प्रत्येक वयोगटातील लोक आज शुगर, बीपी, कार्डियाक प्रॉब्लेम्सनी ग्रासलेले आहेत. हे आजार दूर करण्यासाठी संगीत उपचार पद्धतीचा अवलंब केला जातो. संगीत ही एक परमेश्वराने दिलेली अमूल्य अशी भेट आहे. संगीत श्रवणाने मानव, प्राणी तसेच झाडांवर सुद्धा सकारात्मक परिणाम दिसून येतात. ते आनंदी होतात, उत्साही होतात, समाधानी होतात. अगदी व्याधी विसरून आपण संगीताच्या तालावर मग्न होऊन जातो. एवढी संगीताची ताकद आहे. जेव्हा आपल्यासोबत एखादी नकारात्मक घटना घडते तेव्हा आपण अजूनच नकारात्मकतेकडे ओढले जातो. कारण आपल्याला त्यावेळेला भूतकाळात होऊन गेलेल्या नकारात्मक गोष्टी सुद्धा आठवू लागतात. आणि ही जर नकारात्मक विचारांची सायकल थांबली नाही तर त्याचे रूपांतर पुढे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, मोह, ईर्ष्या अशा षट विकारांमध्ये होते आणि आपण अजूनच खचून जातो. त्यामुळे जेव्हा आपल्यासोबत नकारात्मक घटना घडते तेव्हा आपण संगीत ऐकलं पाहिजे. ती एक अनुभूती आहे. जेव्हा तुम्ही संगीत ऐकाल त्यावेळेला तुम्हाला कळेल की तुमच्या वीक पॉइंट्सवरती सुद्धा तुम्ही विजय प्राप्त केलेला आहे. तर काही लोकांना असं वाटतं की संगीत उपचारामुळे संपूर्ण आजार बरा होऊ शकतो, पण असं नसून डॉक्टरांकडून तुम्ही जी ट्रीटमेंट घेत आहात त्या ट्रीटमेंटचा शरीरावर आणि मनावर सकारात्मक परिणाम होण्यासाठी संगीत उपचाराचा वापर केला जातो. त्या रुग्णाला बरं वाटावं, स्वस्थ वाटावं, पॉझिटिव्ह वाटावं म्हणून या संगीत उपचाराचा वापर केला जातो. श्रीकृष्णाने बासरी वाजवायला सुरू केल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या गायी ह्या एकत्र येऊन गोळावायच्या, असं आपण बऱ्याच ठिकाणी वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. म्हणजेच संगीताचा झाडांवर आणि प्राण्यांवर देखील परिणाम होतो. तसेच मूकबधीर, गतिमंद, मतिमंद, मेंटली रिटार्डेड जी लोक असतात त्यांच्यावर सुद्धा संगीताचा सकारात्मक परिणाम झालेला दिसून आलेला आहे. आपण अशा बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे की रेस्टॉरंट असेल, मॉल असेल, नॅचरोपॅथी सेंटर, स्पा सेंटर असेल, तिथे एक डिसेंट म्युझिक लावून ठेवलेलं असतं. त्यामुळे एक वातावरण निर्मिती होते आणि ते आपल्यातील जे हॅपी हॉर्मोन्स असतात, डोपामाइन, ऑक्सिटोसिन, हे स्टिम्युलेट व्हायला मदत होते आणि त्यामुळे आपण उत्साही बनतो. आणि उत्साही बनल्यामुळे आपण ते म्युझिक ऐकत मॉलमध्ये आपण मस्तपैकी शॉपिंग करतो. तर असा मानवी मनाची जी मानसिक आंदोलनं आहेत याचा अभ्यास करून वेगवेगळ्या पातळीवरती संगीत उपचाराचा वापर केला गेलेला आहे. माझ्याकडे अशा अनेक पेशंट्स येतात की ज्यांची फक्त एकच तक्रार असते, मॅडम मला कसं तरी होत आहे पण काय होतंय तेच कळत नाही. तर त्यांच्यावर मी जेव्हा म्युझिक थेरपीचा वापर करते तेव्हा मला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसून आलेले आहेत. टेन्शन ही जर विकत घेण्याची गोष्ट असती तर कुणीच टेन्शन घेतलं नसतं. पण टेन्शन हे मोफत असल्याने कोण पण कधी पण कोणत्या पण गोष्टीचं सतत टेन्शन घेत असतं. पण ते टेन्शन घेण्याच्या सवयीमुळे आपण अनेक रोगांना आमंत्रण देत असतो, हे आपल्या लक्षात देखील येत नाही. त्यामुळे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून आपण संगीताचा जीवनात वापर करायला हवा. तुम्हाला एखादं गाणं आवडत असेल तर गाणं ऐका, गाणं म्हणा, इन्स्ट्रुमेंट म्युझिक जे आहे, इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ते ऐका, एखादा इन्स्ट्रुमेंट वाजवायला शिका आणि संगीताच्या जीवनात वापर करा. अति काळजी आणि ताणतणावात राहून मनोरुग्ण बनण्यापेक्षा संगीताचा वापर करून तुम्ही आयुष्य सुंदर बनवा.
यासाठीच एक आता मी तुम्हाला बासरी धून ऐकून दाखवणार आहे. तर बासरी ऐकून तुम्हाला कसं वाटलं, तुमच्या मनात काय विचार येत आहेत हे तुमच्या स्वतःच्या मनाला देखील सांगा आणि मलाही कमेंट करून सांगा. आणि स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा, खुश रहा आणि आयुष्यात संगीताच्या साधनेचा रंग उधळत राहावा अशी माझी मनापासून विनंती आहे. धन्यवाद.